नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत वाकलन गावामध्ये आणि वाकलन गावामध्ये आपण बरेच दिवसापासून बघत होतो एक वासरू खरोखरच बरेचसे मोठ्या मैदानामध्ये पळताना बघितला. इकडे जवळपास आलेलो तर चला बोला दादांची भेट घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. सागर मंगल होईल बैल बोलत जय कामदेव प्रसन्न करणे सागर भोजे नावाने बोलतो. दादा त्या दिवशी एक चांगल्या गाडीमध्ये पळताना बघितला आपला देवरुंगचा सोन्यामध्ये पळताना बघितला. त्याच्या अगोदर पण आपण बघितलेली कुठारीच्या सोन्याविरुद्ध एक चांगली गाडी मारलेली, एकदम टॉप स्पीडला पळालेला. तेव्हाच कुठं ना कुठंतरी वासरू चर्चेमध्ये आला आणि आज सोशल मीडियावरती किंवा यूट्यूबवरती दिसायला लागला आहे. वासराबद्दल काय सांगाल. बैल ॲक्च्युली माझं झालं 2-3 महिने झालं. बैल चांगला पळतं आणि दोन्ही साईड पब्लिक पळतं. कुठल्याच बैलाला आता पण कमी नाही पडला, एवढा पळतो बैल म्हणजे असं. दादा काय सांगाल. पहिलं पण मस्त चांगले चालून येतात आणि खरं तर जो पब्लिकला ठाम पळते ना आपल्या मुंबईमध्ये, त्याला कुठं ना कुठंतरी सगळी जण विचारतात. काय म्हणाल तुम्ही. 100% बरोबर आहे. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आता बैल आपल्या टॉपमध्ये पळतोय. जर आमचा आम्हाला 3 नंबर 4 नंबरवाली फोन केला तर मी त्यांना बैल देऊ 100%. आता बैल आपलं 2 नंबरमध्ये पळतोय, त्याच्या पुढे आपण 1 नंबरमध्ये पळायचा प्रयत्न करू बैलाला. आता बऱ्याचशा वेळेला बघतो आपण तुम्ही नाव वगैरे देता बिनजोडला. कसं काय नियोजन असं बैलाचं. नवीन असंच जरी सगळी पोरं असतात, पोरांना ठरवून म्हणजे काय करायचं, कसं काय करायचा. पहिला 8 दिवसात एकत्र बसतो, नंतर मी नियोजन करतो काय करायचा. पहिला फिरून बघतो गाडी जमतो की नाही जमत. नाही आम्ही नाव कोणत्या फिरतो किंवा आम्ही स्वतः देतो नाव. तर बैलाचं नाव काय आणि कोणाचे नाव गाडी बोलतं आपली. बैलाचं नाव टिक्या जय कामदेव प्रसन्न करणे सागर भोईर या नावाने गाडी बोलतो. कुठं ना कुठंतरी टिक्या म्हणून एक वाकलांग गावमध्ये एक चर्चेमध्ये आलेली नंदी आहे. अगोदर बघितलेलं आपण जरा छोट्या मोठ्या गाड्या केलं होतं. आता कुठं ना कुठंतरी 2 नंबर 1 नंबरमध्ये आता आलेले आहेत आणि चांगल्या लढती करताय. काय अपेक्षा काय ठेवली तुम्ही बैलाकडून. आम्हाला जर अपेक्षा भरपूर मोठे आहेत तर 1 नंबरमध्ये पळावा, चांगल्या गाड्या करावा. आता सध्या 2 नंबरवर पळतच. काही वेळेला आता 1 नंबरची होती ते 3 नंबरवर पळत होती, ह्याच्यामध्ये पळून ती 2 नंबरमध्ये आलंच पाहिला असा विषय. बरोबर. त्या दिवशी पण एक चांगला पायरा घडवून आणला तुम्ही. आतला बैल म्हणजे सोन्या टाकलेला देवरुंगचा. कसं काय नियोजन वगैरे कसं काय केलं ते. नियोजन म्हणजे सोन्या आपल्या बहिणीचं बैल आहे. हां. रोजचा कॉन्टॅक्ट असता आमचा. 2-3 गाड्या सोन्यावर झाल्या, पण चांगली गाडी पडली सोन्याने, चांगला पळायचा आणि गाडी म्हणजे चांगली पळायची. बरोबर. दादा अजून काय अपेक्षा ठेवली त्याच्याकडनं. बघायला गेलं तर बघा चांगला पब्लिकला एकदम ठाम पळतंय. बरेचसे पैरे स्वतःहून चालून येत असतात, पण आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की एखाद्या वेळी चांगल्या पैऱ्यामध्ये पळावा. कसं काय नियोजन कराल तुम्ही. याच्या पुढे आमची अपेक्षा मोठीच आहे, कारण 1 नंबरमध्ये पळावा, चांगल्या फेऱ्यामध्ये गाडी पळू आम्ही. बघू अजून टाइम आहे याच्यामध्ये पळू गेला. बरोबर. व्हायला आम्ही. दादाला किती आहे सध्या. 4 जाती. 4 दाते म्हणजे त्याचा आता पळायचा टाइम येणारच आहे. बघा अशा अपेक्षा लागून राहते सगळे पोरांना. खरोखर म्हणजे आपल्या गावाचं नाव कुठून कुठंतरी टिक्या करून दाखवलं असं तुम्हाला वाटतं. काय म्हणाल तुम्ही. 100%. दादा आज बघायला गेलं तर दावणीला बरीचशी अशी नंदी आहेत तुमच्या इकडं. गावठींपासून मला तरी वाटतं सुरुवात केली ती आणि एक चांगला नंदी आज तुमच्या दावणीला लागला. कसं काय वाटतंय तुम्हाला. लय चांगलं वाटतं आता, कारण पहिले कसं आम्ही केला होतो 3 नंबर 4 नंबरमध्ये केला होतो. आता आम्ही नंबरमध्ये गेलो, आम्हाला पण चांगलं वाटतं. आणि बैल सारखा गुलालामध्ये 30-35 गुलाल झालं, सारख्या गुलालामध्ये बैल आमचा. ओके. म्हणजे खेळ करायचा तर मोठाच करायचा असंच ठरवलेलं आहे. काय म्हणणार तुम्ही. म्हणजे असं बघा छोटा मोठा खेळ आपण करतच असतो, पण एक मोठा मैदान असल्यावरती मोठा खेळ काढायला तुम्हाला ना आवडतं. काय सांगाल. हो नक्कीच. दादा आज पोरं पण असतात तुमच्यासोबत, यांच्याबद्दल काय सांगाल. कारण का त्यांचे मुलंच कुठं ना कुठंतरी आपला हा नाव किंवा आपला बैल पळत असतं, त्यांचीच मेहनत आहे. पोरं आहेत म्हणून तर बैल आहे. एकट्याचा बैल पळणार नाही, एकट्याने बैल पळू शकत नाही कोणीच. जेवढी पोरं आता पोरं सध्या कमी आहेत आमच्याकडे, पोरं कामं नाहीत म्हणून नाही येऊ शकली. भरपूर पोरं असतात टिकेच्या पाठी. जेव्हा टिके निघते तेव्हा 15-20 पोरं टिकेच्या पाठीच असतात. दादा काय सांगाल. पोरांची काय अपेक्षा आहे टिक्याकडनं. कोणाकोणाच्या पायऱ्यामध्ये पळायला पाहिजे. आता पोरांची सगळी टॉपच्या 1 नंबरमध्ये पळायची अपेक्षा आहे. बघूया आता सध्या तर 2 नंबरमध्ये पळतो टिकला 100% आपला. जसे टाइम होईल तसं 1 नंबरमध्ये काय पळेल अशी आपली अपेक्षा आहे. वा. दादा आज बघायला गेलं तर मोठे पायरे केलेले आहेत. कोणाकोणाचे पायरे केले सांगा ना थोडक्यात. आता देवरुंगचा सोन्यावर पडला बैल जवळ होतो, प्रत्येक वेळी नवीन बैलामध्ये पळतं. हां. जेवढ्या गाड्या यायला प्रत्येक नवीन बैलामध्ये पडलेले पहिले रोजच, म्हणजे प्रत्येकाला गुलाब जेवण बैल देतो. त्याच्यावर अपेक्षा बैलाची. बरोबर. म्हणजे कुठून कुठं तरी पब्लिकचा ठाम बैल आहे, तरी पण तुम्ही प्रत्येकाला जो आपला येईल त्याला बैल देता. काय बोलाल तुम्ही. 100%. तर आज आपला बैल पळतं म्हणून भाऊ कोण फायदा नाही. त्याच्या पुढं कसं आहे, पळेल नाही पळेल म्हणून जो मागेल त्याला बैल द्यायचा. बैल एकदा द्यायचा, पण द्यायचा प्रत्येकाला. दादा मग आता बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक उतार चढाव येत असं. आता बैल आपला पळतं म्हणून प्रत्येक जण विचारतं. जेव्हा आपला बैल कमी होईल तेव्हा लोकांकडनं तुम्ही काय अपेक्षा कराल. कसं आहे, आपण जसं अपेक्षा करतो लोकांनी अपेक्षा करावं आपल्याकडे. असं म्हणजे आपण ज्यांना द्यावं हे आपल्याला पण द्यावं. कधी बायचान्स आपला कमी झाला तो असं कोणाला मागला तर द्यावं म्हणजे असं. आता कधीपासून तुम्हाला नाद आहे. नांद लय वर्ष आम्हाला पहिल्यापासून आहे, पण पहिला आम्ही छोटी गावठी बैल असं पळवतो. हां.
दादा तसंच आता आपल्या दावणीला गावठी होऊन बैल आहेत, सांगा ना थोडक्यात कसं काय, कालावाल्याचं नाव काय त्याचं त्याचं नाव टिके आहे. आणि याचा? तेजा ओके. कसं काय पलतान की शेतीसाठी आहेत? तेजा चांगला बोलतं, तेजा 3 नंबर मध्ये चांगलाच बोलतो, म्हणजे अरे वा. आमचा पण चांगला बोलतो. हं. पण आम्हाला जोपर्यंत हा बैल घेतले तिथपर्यंत आम्ही त्याच्याकडे जरा दुर्लक्ष केलेलं आहे. ओके. पण वाईट बैल चांगला आहे तो. दादा शरीर यष्टी एकदम भरभक्कम आहे, असं बघून वाटत नाही की पल्लत असेल म्हणून. नाही, चांगला बोलतो, चांगल्या त्याचे व्हिडिओ चांगले आहेत त्याच्या. ओके. आणि म्हणजे त्यानेच पहिले खरं नाव त्यानेच लावून दिलं आम्हाला. हं. चांगल्या गाडी झोपल्या त्यांनी. बरोबर. बैलगाडाचा नाद म्हणजे त्याच्यामुळेच लागला आहे. 100%. बघा कुठून कुठेतरी गावठीपासून आता नाद सुरू केलाय तुम्ही, आणि आता आपण टिके घेतलाय. बस सांगा ना थोडक्यात खरेदी वगैरे काय होती, कुठून घेतलेला तुम्ही? खरेदी पुण्यावरून केली आम्ही. किती जाती असताना केलेली? आताच केलं, 3-4 महिने झाले म्हणजे. ओके. मग ती 4 वाजता केली. दादा 3-4 महिन्या अगोदर केलेली म्हणजे तरी पण म्हणजे एवढं नाव लवकर त्यांनी हे केला काय, कसं काय वाटतं तुम्हाला? बैल पालाचाच तिकडच्या घाटाचा राजा बैल म्हणून आम्ही खरेदी केली, बघून त्याचे व्हिडिओ वगैरे बघून खरेदी केली बैल. मोठ्या रकमेला केलेली आहे का? हा, मोठ्या रकमेने केली. म्हणजे खेळ करायचं तर मोठा करायचा असं तुम्ही ठरवलेलं आहे. हो. दादा येणाऱ्या कालामध्ये वाटतंय का की 1 नंबरमध्ये चांगल्या लढती देऊ शकतं? कारण का पब्लिकला असून चांगला वाढून पडला तर तो बैलांना आली, कुठंच कमी नाही पडला. 100%. आमची पण अपेक्षा हीच आहे का आमचा बैल टॉपलाच पळायला पाहिजे, म्हणजे टॉपची गाडी जर मारली तर आमचंही नाव होईल. बैलगाडा क्षेत्रामध्ये सागर भोईर हा नाव मला चर्चेत पाहिजेच. 100%. चला भाऊ शाहून 2 मिनिटं बोलतो. नमस्कार, नाव सांग ना दादा तुझं. माझं नाव अतुल वामन भोईर, हे वाकलनचं आहे. आता दादा आज बघायला गेलं तर चांगल्या मोठ्या शर्यती आपला टिक्या करीत असतं. कसं काय वाटतंय आज तू त्याच्यासोबत नेहमीच असतं, खंबीर साथ असतं तुला तुझी, त्याला काय म्हणशील? मी अगोदरपासून वाकलनगावच्या लाल तेजा गावठी याच्यापासून मी सुरुवात केली. आता आमची पहिले एक जुनी जोडी होती, तर मला तेव्हा वडील वगैरे काय नेत नव्हतं, तर सागरचं आणि माझे रिलेशन म्हणजे मी लहानपणापासून कुस्ती गेलतो. वाकलनगावचं नाव म्हणजे फक्त शर्तीमध्ये नाही ना, क्रिकेटमध्ये नाही, तर आम्ही कुस्तीमध्ये नाव केलेलं आहे. 100%. अशी वाकलनगावची ओळख आहे. तर आता या शर्यती क्षेत्रामध्ये आम्ही आमचं ठीक आहे 100% आम्हाला वरती नेऊन ठेवे अशी मला अपेक्षा आहे. बरोबर. दादा आज कुठं ना कुठं तरी बघा, कुस्तीमध्ये असू द्या, क्रिकेटमध्ये असू द्या, एक मोठं नाव आहे तुमचं. क्रिकेटमध्ये तर संपूर्ण भारतभर तुमची चर्चा आहे, पण कुठं ना कुठं तरी बैलगाडा क्षेत्रामध्ये अशा अपेक्षा लागलेली आहे तुम्हाला. काय म्हणाल? कारण का हा वाकलनगाव आहे ना, एक मोठं नाव आहे. त्याच्यामध्ये आपला केतन म्हात्रे याचं पण एक मोठं नाव. त्याच्यानंतर आता बैलगाडा क्षेत्रामध्ये पण तुमचं नाव येते. काय म्हणाल? तुम्ही चांगलाच प्रश्न केला. वाकलनगावला प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये लकीच ठरलेला आहे, आणि जसं क्रिकेटमध्ये केतन हा लकी ठरलेला आहे, तो ऑल इंडिया फेमस आहे, तसंच आमचं आम्हाला ऑल इंडिया फेमस करेल. म्हणजे बघा कुठं ना कुठं तरी अपेक्षा लावून बसलेली आहेत प्रत्येकजण. कारण का टिक्या म्हटलं तर पब्लिकला एकदम ठाम पलतंय, आणि जो आता मुंबईमध्ये पब्लिकला ठाम पलतोय त्याचाच कुठं ना कुठं तरी बोलबाला नेहमी होत असते. तुला कसं वाटतंय? 100% फक्त आमचा सुट्टीला फक्त टिक्या थोडा स्लो आहे, पण पुढे कुठलाही बैल असला तर त्याला पुढे टोन करून पळण्याची त्याच्यात क्षमता आहे, आणि तो करून दाखवतो प्रत्येक अड्ड्यामध्ये. म्हणजे एक पाऊल कमी जरी टाकला तरी पुढे तो सुताचे इकडे थांबत नाही का? नाही 100% तो पुढे टोन काढूनच चालणार प्रत्येक बैलाला. वा, म्हणजे एवढा स्पीड आहे त्याला. काय म्हणशील का? स्पीड आहे. आमच्या कामदेवाचा आशीर्वाद लागलेला आहे, त्याला गावदेवीचा आशीर्वाद लागलेला आहे, आणि तोच आशीर्वाद आमचाच उद्योगाला लागलेला आहे, म्हणून तो आमच्या नावासाठी पळतो. दादा आज बघतोय की सगळ्यांची खंबीर साथ लाभलेली आहे. कारण का या क्षेत्रामध्ये आपण आता तुमच्यासारखे सहकारी मित्र नसतील तर हा क्षेत्रच नाही. कोणीच कोणत्या कामाला म्हणजे ना मागं हटत नाही. म्हणजे बैलाच्या कोणतीही गोष्ट असू दे, त्याला चालवणं फिरवण्यापासून पाणी आणि खाण्यापासून सगळ्याच गोष्टी तुमच्यावरती डिपेंड असतात. तुम्ही चांगली जिम्मेदारी म्हणजे त्याची पूर्ण पाडताय. कशी वाटतंय? आम्ही बोलण्यापेक्षा आमचा एकच माणूस पूर्ण करतो, तो म्हणजे दिवेश भोईर. अरे वा. हा एकटाच पूर्ण बैलाचा सांभाळ करतो. सकाळी त्यांना चारीपासून तर फिरवण्यापासून संध्याकाळच्या तेजाला दररोज तो फिरवतो, तो मारायला लावतो त्याला, तर तो त्याला एकटा त्याला फिरवतो. वा. दादा आता समोरच बघतोय एक नवीन खरेदी पण इकडे बघायला भेटतं. खरेदीबद्दल सांगा ना काय? सेम तो टिक्यासारखाच आहे, आणि टिक्यासारखंच आमचं नाव करेल. येणाऱ्या 15-20 दिवसानंतर त्याची सुद्धा गाडी तुम्हाला बघायला भेटेल. ओके. काय फेरा वगैरे काढलाय का? आम्ही इथं छोटी आमची फाटी आहे, तिथं फेरा काढला आणि चांगलाच पळाला. सुट्टीला तो देखील चांगला आहे. मस्त. चालेल, चला दादा शुभेच्छा देतो. ठीक आहे, धन्यवाद. हो नमस्कार. हा नमस्कार. नाव काय तुमचं? उमेश भोईर, आणि सागर भोईर हे माझे भाऊ आहेत. हां आणि भावाला खूपच म्हणजे बैलगाडा क्षेत्राचा नाद आहे, त्याच्यामुळे मलाही नाद आहे. हां. कुठं ना कुठं तरी आज आपण बघतोय की भाऊ जवळ येत चालले या बैलगाडा क्षेत्रामुळे. काय सांगशील? कारण का अगोदर कसं असायचं, एकमेकाचं तोंड नव्हतं बघत, किंवा तो जवळ असेल तर आपण तिकडे. म्हणजे आज कुठं ना कुठं तरी एकत्र राहून आपण शर्ती केलता. हा नाद जोपासताय. कसं वाटतंय तुम्हाला? चांगली
गोष्ट आहे, भाऊला म्हणजे नाद आहे, मलाही त्याच्यामुळे नाद आहे. आणि पहिलंच सांगायचं झालं तर मग तेजा बैल गावठी आहे, पण त्याच्यामुळेच म्हणजे मला एक कळलं का भावाला नाद आहे म्हणजे का तेजामुळेच आहे. तेजा चांगला पळाला, 3 नंबर मध्ये चांगल्या गाड्या मारल्या. त्याच्यामुळे काय माझी अपेक्षा होती, भावाकडे मी भरपूर वेळेला बोललो, आपल्याला एक काहीतरी चांगला वासरू खरेदी कर, म्हणजे आपला मी टॉप मध्ये पळालो, म्हणजे नाव झाला पाहिजे टॉप मध्ये. म्हणजे 1 नंबरची गाडी जेव्हा म्हणजे आपला जो नंदी असेल तो 1 नंबरची गाडी मारेल, म्हणजे आपलं नाव होईल, तुझं नाव होईल, हे मला खूप म्हणजे आनंदाची गोष्ट होईल माझ्यासाठी. बरोबर. जेव्हाही आमचे म्हणजे भाऊ जेव्हा बैलगाडी क्षेत्रामध्ये आला तर मी बघितला 2 वेळा तेजा, 1-2 वेळेला मी गेलो भावाच्या बरोबर. म्हणजे जास्त मला नाद नव्हता पहिला, भावामुळे नाद लागला. म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये मला खूप आवड आहे आता बैलगाडी क्षेत्राची. काय सांगशील दादा, आपल्या टीकाकडे बघता काय वाटतंय तुम्हाला, कशा काय प्रकारे तो नाव करू शकतो तुमच्या गावाचा किंवा भावाचा, काय बोलशील? आता टिक्क्यामुळे तर म्हणजे भरपूरच माझ्या भावाचं नाव झालंय. आणि प्रत्येक बैलगाड्या अड्ड्यामध्ये कनिष भोईर या नावाने गाडी पळते. आणि टिक्क्यामुळेच खूप म्हणजे 1 नंबरची जेव्हा गाडी मारतो, सध्या तर 2 नंबरची गाडी मारतो तो, जेव्हा 1 नंबरची गाडी मारेल तर भावाचा आणि या गावाचं सुद्धा नाव होईल 100%. म्हणजे तुम्ही अशा अपेक्षा लावून बसलाय की कुठं ना कुठं तरी 1 नंबर मध्ये आपण जावंच. आपलं नाव हवं 100%. तर तशा प्रकारे पैरं पण करायला लागतील. मग पैऱ्याचं नियोजन वगैरे कोण करेल, कोण करताय? दिवेश आहे, दीपक मंथन आहे, रोशन आहे, गणेश आहे, अतुल भोईर आहे, शंकुनाथ भोईर आहे, शिवदास भोईर आहे, खूप म्हणजे विपुल भोईर आहे नारिवलीचा. ओके. अतुल भोईरची खूप म्हणजे महत्वाची भूमिका असते. दिवेश भोईरची, रोशन भोईरची, मंथन शिरडोनचा आहे, तो सुद्धा म्हणजे नियोजन मध्ये खूप चांगला करतो. आणि त्यांच्या मागे मी पण आहे. बरोबर आहे. कुठं ना कुठं तरी एक मोठं मैदान पडलेलं आहे 1 तारखेचा. मग 1 तारखेला काय करायचा विचार तुम्हाला? आम्ही चांगलीच म्हणजे 1 नंबरचीच गाडी करण्याचा प्रयत्न करू, चांगली मोठी गाडी करण्याचा प्रयत्न करू. कदाचित ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियावर पण नाव सोडू आम्ही. आता ते अड्ड्यामध्ये बी जाऊ, तिथेही सुद्धा आम्ही नाव फिरू, म्हणजे नाव सोडू किंवा नाव फिरू एखाद्या 1 नंबरच्या गाडीवर, 2 नंबरच्या गाडीवर. म्हणजे आम्हाला तेवढी करून आमचं नाव होईल कसं, म्हणजे माझ्या भावाचा, असं हेच म्हणजे करू. बरोबर आहे. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये वादविवाद नकोच आहे कधीच कोणाशी. चांगली म्हणजे आमचा चांगला संबंध राहावं प्रत्येकाशी, हे माझं म्हणजे अपेक्षा आहे प्रत्येकाशी. बघा, बैलगाडा क्षेत्र जसं आहे, इथे कुठं ना कुठेतरी सगळी एकत्र येत असा, मित्रमंडळी जमत असतात. आज तसंच काहीतरी बघायला भेटतंय. तुमचे पण नातेसंबंध किंवा मित्रसंबंध सर्वांशी चांगले आहेत, आणि तुम्ही एक अशा अपेक्षा पण लावून ठेवलेली आहे की जे काय होतील मैत्रीपूर्ण शर्यती होतील. काय बोलाल? मैत्रीपूर्ण शर्यत झाली पाहिजे, कुठेही आम्ही कधी जाऊ. आणि तसं माझा भाऊ बोललाच की आम्हाला म्हणजे कोणी फोन करतो म्हणजे का मला तुमच्या पैऱ्यासाठी बैल पाहिजे, तर भाऊ म्हणजे बघ खाली असलं तर प्रत्येकाला देतोच. 2 नंबरची गाडी असो का 3 नंबरची असो, त्यासाठी मी देतो. पण कदाचित आमचा बैल कमी पळाला म्हणजे काही कालांतराने, त्यावेळी आमची मी अपेक्षा असतील त्यांच्याकडून, म्हणजे त्यावेळी आम्हाला नकारात्मक असं प्रतिसाद ना द्यायला पाहिजे. 100%. चला दादा, आज बघतोय आपण चांगल्या पैऱ्यामध्ये पळताय. चांगलं वाटतं की आता आपण 2 नंबर 3 नंबरमध्ये चांगल्या लढती केल्या, 1 नंबरमध्ये जायचं एक अपेक्षा लावून ठेवलेली आहे, आणि ती मला तरी वाटतं आपला टिके पूर्ण करून दाखवेल तुम्हाला. हो, नक्कीच दाखवेल आणि लवकरच दाखवेल असं आम्हाला अपेक्षा आहे. मला अपेक्षा आहे आमच्या गावकऱ्यांचंही नाव होईल, वाकलन गावाचंही नाव होईल टिक्क्यामुळे, ही अपेक्षा मला बी नाही. आणि आमचे जेवढे सपोर्टर आहेत आमचे, म्हणजे जेव्हा कुठले अड्ड्यात जातो ते जे सपोर्ट करतात ना, त्यांचाही खूप प्रेम आहे. आणि असंच प्रेम असू द्या आम्हाला, माझ्या भावाबी असू द्या, आमच्या सर्वांना आणि टिक्क्या असू द्या. 100%. आता बघायला गेलं तर काल पण एक मोठी गाडी होती, काल पण विजयाचा गुलाल घेतला. याच्या अगोदर पण मोठ्या चांगल्या गाड्यामध्ये गुलाल घेतलेल्या. तर चला, शुभेच्छा देतो तुम्हाला.